नमस्कार मित्रांनो, मी रेखा. तर सगळे कसे मजेत आहेत ना? तर आता मी माझ्या गोष्टीला सुरुवात करते. माझं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. नवरा पण एकदम मस्त होता. मी आता त्यांच्याविषयी तुम्हाला सांगते. माझ्या मिस्टरांचं नाव सुमेध आहे. उंचीने 5 फूट 9 इंच, रंगाने गोरा, ओठांवर रुबाबदार मिशी. व्यायाम करत असल्याने तब्येत पण तशीच होती. तो एका कंपनीत नोकरी करत होता आणि गावाकडची शेती पण. तसं घरी सगळं उत्तम होतं. चांगलं घर, प्रेमळ सासू सासरे आणि एक दीर आहे. माझे सासू सासरे आणि दीर गावाकडेच राहायचे आणि हे नोकरीला असल्याने तिकडं शहरात राहत होते. आता तिथं आम्ही दोघं राहतो. अधूनमधून सासू सासरे आले की मला खूप आनंद व्हायचा. आमचं लग्न झालं आणि काही दिवसांनी यांनी म्हणजेच माझ्या मिस्टरांनी, माझे मिस्टर जे सुमेध यांनी मला घरी आणून सोडलं. घरी आल्यावर मला जरा निवांत वाटलं. आम्ही हनीमूनची प्लॅनिंग काही केली नव्हती, पण माझ्या बहिणीने आमच्यासाठी काही वेगळा प्लॅन केला होता. त्यांनी शिमलामध्ये आमच्यासाठी एक हनीमून सूट बुक केला होता. हे पण तशी तयारी करतच होते हे मला माहीत नव्हतं. आम्ही दोघं पण आमच्या हनीमूनसाठी खूप उत्सुक होतो. सगळ्यात जास्त तर मी होते. मी काही दिवस घरी आल्यावर माझं सामान पॅक करत होते. तेवढ्यात मला मुक्ताचा फोन आला आणि ती आल्या आल्या माझ्या गळ्यात पडली आणि मला मिठी मारली. आम्ही दोघी पण माझ्या रूममध्ये बसलो होतो. माझं सामान पॅक करायचं काम चालू होतं आणि तिचं बोलायचं. मुक्तासोबत वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. नंतर संध्याकाळी मी तिला माझ्यासोबत घराजवळ असलेल्या शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेले. तिथं मला जे लागणारं सामान होतं ते घेतलं. त्यात मुक्ता मला सारखं चिडवत होती. आता एका मुलीची तर मजा आहे. दाजी मस्त मजा करणार आता. रूममध्ये कमी ओरड तू. जिजूची मेहनत दिसते आहे समोर. असं काही बोलून सारखं चिडवत होती. मी पण लाजून लाल होत होते. मुक्ताने माझ्यासाठी एक नाईट ड्रेस घेतला होता आमच्या हनीमूनसाठी. तिने तो मला दाखवला. मी तो बघून खूप खुश झाले आणि तिला मिठी मारली. त्यात तो ड्रेस बघून तर मला माझीच लाज वाटत होती. एवढा सेक्सी होता तो ड्रेस. सगळं सामान पॅक झाल्यावर माझ्या मिस्टरांचे भाऊ मला घ्यायला आले आणि मी जाताना सगळ्यांच्याच गळ्यात पडून रडले. म्हणजे तो क्षणच भावूक होता. जरा पुढं गेल्यावर मी डोळे पुसले आणि शांत झाले. घरी गेल्यावर मी माझं सगळं सामान आमच्या बेडरूममध्ये ठेवलं. मी सामान ठेवत असताना माझे मिस्टर आत आले आणि त्यांनी मला मिठीत घेतलं. बाहेर सगळे अजून बसलेले होते. मी त्यांच्या मिठीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांच्या मजबूत मिठीतून काही बाजूला करू शकले नाही.
मी पण त्यांच्या मिठीत सामावून गेली. ते म्हणाले, उद्या आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे, त्यामुळे आता लवकर आवरून घे. मी पण माझं सामान पॅक करून घेतलं आहे, तू पण घे. मी हो म्हणून सांगितलं आणि त्यांचं आणि माझं सामान एकत्र केलं आणि निघायची तयारी करू लागलो. रात्री यांनी त्यांच्या अंगाखाली घेऊन माझी चांगलीच घेतली. मग आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो. पहाटे 4 वाजता मला जाग आली आणि आम्ही घाईघाईने सगळं आवरलं आणि स्टेशनवर पोहोचलो. गाडी यायला अजून वेळ होता, म्हणून सोबत काय काय घेतलं याची उजळणी आम्ही दोघं करत होतो. ट्रेन आली आणि आम्ही आमच्या सीटवर बसलो. नंतरचा प्रवास आमचा विमानाचा होता. आम्ही जेव्हा पुण्यात उतरलो तर वातावरण थंड होतं. तेथून मग आम्ही विमानतळावर आलो. विमानतळावर सगळं चेक करून आम्ही शिमल्यासाठी रवाना झालो. कधी बस, रेल्वेने आमचा प्रवास सुरू होता. शिमल्याला पोहोचता पोहोचता आम्हाला रात्र झाली होती. आम्ही गाडी करून आमच्या हॉटेलला पोहोचलो. माझ्या डोळ्यावर तर झोप होती. आम्ही जेव्हा रूममध्ये पोहोचलो तर रूम एकदम मस्त आणि मोठी. डबल बेड, त्यावरची गादी तर बसल्या बसल्या उड्या मारत होती. नंतर मग आम्ही सामान ते ठेवून फ्रेश झालो आणि झोपी गेलो. कारण उद्या तर खरी मजा येणार होती, म्हणून आम्हाला झोप खूप महत्त्वाची होती. सकाळी उठल्यावर आणि दोघं आधी आंघोळीला गेलो आणि सोबतच आंघोळ केली. फ्रेश झालो आणि फिरायला गेलो. खूप मस्त ठिकाण आहे. मन अगदी प्रसन्न झालं तिथे. प्रवासातील सगळा थकवा निघून गेला माझा तर एकदम मस्त. आम्ही खूप ठिकाणी फिरलो, वेगवेगळं ठिकाण पाहिलं आणि फोटो काढले. मी आणि सुमितने मिळून खूप मस्ती केली. आता उत्सुकता होती ती रात्रीची. रात्री आम्ही जेव्हा आमच्या हॉटेलवर पोचलो तेव्हा 9 वाजले होते. मग आम्ही ते होऊन आम्ही जेवण केलं आणि रूमकडे निघालो. मी आणि ते आम्ही रूममध्ये आलो. रूममधलं वातावरण खूप रोमॅन्टिक झालं होतं, कारण सुमितने पहिलीच रूम सजवायला सांगितली होती. त्या रूममध्ये सगळीकडेच फुगे होते. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेपचे डिझाईन केले होते. नंतर रूममध्ये खास लाइटिंग केली होती. एका टेबलवर रेड कलरचं कापड अंथरून त्यावर शॅम्पियनची बॉटल ठेवली. ते बघून तर मी खूपच खुश झाले. नंतर आणि आता आल्यावर मी ड्रेस चेंज करायला बाथरूममध्ये गेले. फ्रेश झाल्यावर मी पुन्हा एकदा मुक्ताने घेतलेला ड्रेस घातला आणि लाजतच बाहेर आले. तो ड्रेस माझ्या गुडघ्याच्या जरा वरपर्यंत येत होता, त्यामुळे माझ्या गोऱ्या मांड्या दिसत होत्या. तेव्हा माझे मिस्टर सुमित हे माझ्याकडेच बघत होते.
त्या ड्रेसमधून दिसणारे माझे मोठे उन्नत बॉल तर ते वेड्यासारखे बघत होते. ते माझ्याजवळ येत मला त्यांनी मिठीत घेतलं आणि माझ्या गालावर किस करत माझ्या सौंदर्याची प्रशंसा केली. पिल्लू, खूप सेक्सी दिसत आहेस तू, असे ते म्हणाले. मग रूममध्ये एक रोमॅन्टिक म्युझिक लावलं आणि रूमचं वातावरण अजूनच धुंद होऊन गेलं. त्यांनी माझा हात धरून मला त्या टेबलकडे नेले आणि खुर्ची मागे करत मला बसवलं आणि ते समोर बसले. नवीन लग्न झाल्याने माझ्या हातातील बांगड्या वाजत होत्या आणि मेहंदी अजूनही हातावर होती. नंतर त्यांनी त्या बाटलीचं पूस उघडलं आणि थोडी माझ्या ग्लासमध्ये आणि थोडी त्यांच्या ग्लासमध्ये ओतली. मला याची सवय नव्हती. आम्ही एक एक घोट घेत बोलू लागलो. मला तर आता तिची नशा चढायला लागली होती, म्हणून मी तिनं थांबवलं. माझं हे बघून सुमित माझ्या जवळ आला आणि मला त्यांच्या हातामध्ये उचलून घेत त्या मोठ्या बेडवर बसवलं आणि माझ्या शेजारी बसला. आमच्या दोघांचे पण श्वास जोराने सुरू होते. त्याचा तो गरम श्वास मला वेगळाच नशा देत होता. तो आता माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या ओठांवर ओठ ठेवून मला किस करू लागला. मी पण त्याला किस करत साथ देऊ लागले. त्यांनी किस करता करता मला तसंच बेडवर झोपवलं आणि तो माझ्या बाजूला येत मला परत किस करू लागला. मला किस करता करता तो माझे बॉल पण दाबू लागला. त्याचे ते मोठे पंजे चांगल्याच ताकदीने माझा बॉल कुस्करत होते. त्याने आता माझी बॉल सोडून त्यांचा एक हात माझ्या पुच्छीवर आणला आणि तो ती रगडू लागला. त्याच्या रगडण्याने माझी ती लाल झाली होती. मी तेव्हा त्रिकोणी आकाराची चड्डी घातली होती. त्याने ती एक बाजूला करत तिथे एक बोट घातलं. तशी मी लगेच वर सरकले. आऊच, असे मी करू लागले. मी डोळेच कच्च मिटून घेतले आणि त्यांचा हात धरला. जरा नॉर्मल झाल्यावर सुमित हळूहळू करत बोट आत बाहेर करू लागला आणि माझी पुच्ची पाणी सोडू लागली. सुमितने त्याचा शर्ट आणि पॅन्ट काढून टाकला. आता तो फक्त माझ्या समोर चड्डीवर उभा होता. त्याने मला उभं करत माझी नाईटी माझ्या अंगातून वेगळी केली. मी आता ब्रा आणि त्या त्रिकोणी चड्डीवर होते. त्या ब्रामधून दिसणाऱ्या माझ्या गल्लीला बघत सुमित माझे दोन्ही बॉल हाताने धरून दाबू लागला. कधी तो मध्यस्थ्यावर जीभ फिरवत होता तर कधी ते दातात पकडून चोखू लागला. हळूच, दुखत आहे असं मी म्हणू लागली, पण मला खूप मजा येत होती. पण तो ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने मला मागे फिरवून तो माझ्या मानेवर किस करत खाली येऊ लागला.
त्याची ती गरम श्वास मला वेडं करत होती. त्याने माझ्या पाठीवर किस केला. नंतर त्याने मला समोर करत तो माझं सौंदर्य बघू लागला. त्या प्रकाशात पण माझं शरीर उजळलं होतं. मी लाजत माझी पुच्छी झाकण्याचा प्रयत्न करू लागले. लगेच तो माझा हात बाजूला करत बघू लागला. तो बोटाने ती बाजूला करत नीट बघत होता. नंतर त्याने त्याचं तोंड फटीत लावलं आणि मग त्याची ती सळसळणारी जीभ माझ्या पापण्यांवर फिरू लागली. मी तर बेडवर दोन्ही हाताने तो पलंग धरून त्याचं ते जीभ फिरवणं मजा घेऊ लागली. मी तर माझी कंबर वर खाली करत होते. माझी अवस्था माशासारखी झाली होती. मग त्याने माझ्या दाण्याकडे मोर्चा वळवला आणि तो बोटाने तो रगडू लागला. मी तर उड्या मारायची बाकी होती. मला खूप आनंद होत होता. मी मग आता सुमेधला खाली झोपवलं आणि त्याच्या अंगावर येत त्याला किस करू लागले. नंतर मी त्याला किस करत खाली आले आणि त्याच्या चड्डीवरून त्याचा बाबूराव चोळू लागले. कडक झाल्यावर त्याची खरी साईज माझ्या समोर आली. मी तर पाहून गार पडले. नंतर त्याचा बाबूराववर किस केला आणि मी लगेच त्यावर परत एकदा किस केला आणि हळूहळू करत त्याची सुपारी तोंडात घेतली आणि आत बाहेर करू लागले. बाबूराव इतका वेळ चोखून त्याचं पाणी निघालं नव्हतं. सुमेधने माझ्या तोंडातून त्यांचा बाबूराव बाहेर काढला. तो चांगलाच ओला झाला होता. त्यांनी मला बेडवर झोपवलं आणि पुन्हा एकदा माझ्या अंगावर येत मला किस करू लागले. असंच आम्ही प्रेम करू लागलो. आम्ही दोघं पण घामाघूम झालो होतो आणि अंतिम चरणसीमेवर होतो. सुमेधने मला खाली झोपवलं आणि माझे पाय वाकवले. माझ्या पाकळ्या लगेच त्यांच्या समोर उघडल्या. त्याने परत पुच्छीत त्यांची जीभ फिरवली आणि त्यांचा बाबूराव आतमध्ये धक्का देत घुसवला. आता तर त्यांचा बाबूराव पूर्ण आतमध्ये गेला होता. त्यामुळे तो मला माझ्या ओटीपोटीपर्यंत लागत होता. तो माझे दोन्ही बॉल पकडून त्यांचा बाबूराव आत बाहेर करू लागले. अहो त्यांची आता दणक्याची स्पीड वाढवली आणि तो कचाकच शॉट देऊ लागला. त्यांचं पाणी पूर्ण माझ्या आतपर्यंत सोडलं. त्यांचं ते गरम पाण्याची पिचकारी मला खोलवर जाणवत होती. नंतर आम्ही दोघं एकमेकांना बघत होतो. दोघांच्या शरीरातून घामाच्या धारा सुरू होत्या. मी आज पूर्णपणे तृप्त झाले होते. आमच्या दोघांची पण श्वास वेगाने होत होते. मग आम्ही बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना स्वच्छ केलं. त्या रात्री त्यांनी मला 2 वेळा घेतली आणि आम्ही दोघं पण एकमेकांच्या मिठीत झोपी गेलो होतो आणि काही दिवसाच्या आमच्या हनीमून व्हॅकेशन
पूर्ण झाल्यावर आम्ही मग घरी निघालो. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.